योद्धा न्यूज चॅनल। अजितदादा पवार यांना होलेवाडी येथे ग्रामस्थांकडून भावपूर्ण श्रद्धांजली। खेड, प्रतिनिधी दत्ता भगत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना खेड तालुक्यातील होलेवाडी येथे आयोजित शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी होलेवाडी, मांजरेवाडी, मलघेवाडी आणि मसेवाडी या परिसरातील ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या शोकसभेला रेटवडी पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ अनिताताई विलास मांजरे यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी दादांच्या कार्याचा गौरव करत त्यांना अभिवादन केले। परिसरातील ग्रामस्थांचा सहभाग पवार कुटुंबाशी आणि अजितदादांच्या कार्याशी या भागाचे जुने नाते असल्यानं परिसरातील गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने जमले होते। यामध्ये प्रामुख्यानं होलेवाडी, मांजरेवाडी, मलघेवाडी, मसेवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या नेत्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। पसायदानाने शोकसभेचा समारोप। शोकसभेचे वातावरण अत्यंत भावुक झाले होते। कार्यक्रमाचा शेवट हरिभक्तपरायण बाळाशीराम महाराज मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला। त्यांनी पसायदान म्हणून उपस्थित सर्वांच्या वतीने शांततेसाठी प्रार्थना केली आणि या शोकसभेचा अधिकृत समारोप केला। यावेळी उपस्थितांनी अजितदादांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि खेड तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण काढली। आज हृदय पेलवणारी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दादा, राज्याचे उपमुख्यमंत्री, ज्यांनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला, असे आपले सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्वांमधून आकस्मिक असं निधन झालं। दादांच्या असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याच घरातला कोणीतरी माणूस गेलेला आहे, असं सर्व आमच्या खेड तालुक्याला अतोनात दुःख झालेलं आहे। मी आमच्या सर्व रेटवडी पंचायत समिती गणातील ग्रामस्थांच्या महिला भगिनींच्या वतीनं दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं आकस्मिक असं आपल्या सर्वांमधून जाणं झालं। खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्रच नव्हे तर आपला पुणे जिल्हा सुद्धा पोरका झालेला आहे। आणि दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दादांच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्र पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्वच प्रश्नांवरती दादांचा पूर्ण अभ्यास आणि विचार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दादा नेहमीच काम करत होते। दादांच्या जाण्याने आपला महाराष्ट्र असेल, पुणे जिल्हा असेल व खेड तालुक्यातील प्रत्येक परिवारालाच दुःख झालेलं आहे। मी रेटवडी पंचायत समिती गणाच्या वतीने त्याचबरोबर माझ्या मांजरे परिवाराच्या वतीने दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते आणि या ठिकाणी थांबते। रामकृष्ण हरी। खऱ्या अर्थानं आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करत असताना डोळ्यातील पाण्याला आपल्याला आवर घालता येत नाही, म्हणून पसायदानाच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या वतीनं दादांना आपण आदरांजली समर्पित करत आहोत। सगळ्यांना हात जोडा। आता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिरे जाओ विश्वास धर्म सूर्य पाव देवांची लतो देवा हो प्राणी जात सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडवाळी अनवरत भूमंडळी कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते पियुषांचे चंद्रमेचे अलंचन मार्तंड ते बहीण
मला सर्व सुखी पूर्ण होऊन एक मने श्री विशेष ज्ञानदेव सुखया झाला ज्ञानदेव सुखया झाला ओम शांती 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 अमर है अजित दादा अमर है अजित दादा अमर है अमर है अजित दादा अमर है।